नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थीच्या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळत जातील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आज आपण 1 ते 100 मधील मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी व चौरस संख्या पाहणार आहोत. मूळ संख्या, त्यामध्ये मूळ संख्या बघा, एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 व तीच संख्या याशिवाय इतर कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे एखाद्या ज्या संख्येला तीच संख्या 1 आणि तीच संख्या आहे, फक्त त्याच संख्येने भाग जातो आणि 1 ने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यांना मूळ संख्या म्हणायचं. आता 2 ते 10 पर्यंत, 2, 3, 5, 7, 11 ते 20 पर्यंत, 11, 13, 17, 19, 21 ते 30 पर्यंत, 23, 29, 31 ते 40 पर्यंत, 31, 37, 41 ते 50 पर्यंत, 41, 43, 47, 41, 43, 47, 51 ते 60 पर्यंत, 53, 59, 61 ते 70 पर्यंत, 61, 67, 71 ते 80 पर्यंत, 71, 73, 79, 81 ते 90 पर्यंत, 83, 89, 91 ते 100 पर्यंत, 97, एकच संख्या 97, अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत. ह्या एकूण 2 पासून ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या, त्या संख्या मोजल्या तर 25 होतात. 2 ही एकमेव, फक्त 2च एकमेव समसंख्या आहे. बाकीच्या सगळ्या ह्या 3 विषम आहे, 5 विषम आहे. बघा इतर सर्व संख्या बघा, सर्व संख्या विषम संख्या आहेत, फक्त 2 ही एकमेव विषम संख्या आहे. ज्या संख्येला 1 व तीच संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निशेष भाग जातो, त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. संयुक्त संख्या म्हणजे काय? 1 ने पण भाग जातो आणि तीच संख्या 1 ने पण भाग जातो, त्याच संख्येने इतरही संख्येने. आता बघा 4 आहे, 4ला 2 ने भाग जातो, बेदोनी 4, म्हणजे 4 ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे त्या 1 नेही भाग जातो, 1 गुणुले 4 4च येते, 1 नेही भाग जातो, 4 नेही भाग जातो आणि इतर संख्याने भाग जातो, म्हणून ही संयुक्त संख्या. अशा 1 व तीच संख्या आहेत, त्या संख्येशिवाय इतर संख्यांनीही भाग जातो, त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्तही संख्या नाही. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 2 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत आणि संयुक्त संख्या किती आहेत? 74 आहेत. 1 तर मूळ हे नाही, 1 आणि 25 सोडले, ह्या 25 मूळ संख्या सोडल्या तर उरलेल्या बाकीच्या सगळ्या उर्वरित संयुक्त संख्या आहेत. अशा एकूण किती संयुक्त संख्या आहेत? 74 संयुक्त संख्या आहेत. आता जोड मूळ संख्या, ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. ह्या जोडमूळ संख्या ह्या जोडी नसतात, त्यांची जोडी असते. ज्या 2 मूळ संख्यांच्या मध्ये, आता बघा 2चा फरक असतो, आता 3 आणि 5 याच्यामध्ये 2चा फरक आहे, म्हणजे ह्या जोडमूळ संख्या आहेत. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे, म्हणजे या जोडमूळ संख्या आहेत. तर 1 ते 100 पर्यंत आपण किती जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत ते पाहूयात. बघा 3 आणि 5 हे जोडमूळ, हे 2 मूळ संख्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2चा फरक आहे, जोडमूळ संख्या आहेत. आणखी 5, 7, आणखी 11, 13 ह्या मूळ ही संख्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2चा फरक आहे. आणखी 17 आणि 19, आणखी 29 आणि 31, आणखी 41, 43, 41, 43, 59 आणि 61, आणि 71 आणि 73, अशा एकूण 8 जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत. आता बघा सहमूळ संख्या, ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक अवयव असतो, त्या संख्यांना समूळ संख्या अथवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा आता
3 आणि 4 हे बघूयात. 3ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो? 1ने जातो, नंतर 3नीच जातो. 4ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो? 4ला 1ने जातो, 2ने जातो आणि 4ने जातो. याच्यामध्ये सामायिक अवयव कुठले कुठले आहेत? एकच आहे. त्यामुळे हा सामायिक अवयव जर एकच असेल तर ही समूह संख्येची जोडी आहे असे म्हणतात. त्याच्यामध्ये फक्त एकच सामायिक अवयव आहे, म्हणजे ही समूह संख्येची जोडी आहेत. समूह संख्या हे पण जोडीनेच असतात. आता कोणत्याही 2 क्रमवार संख्येची जोडी ही समूह संख्येची जोडी असते. कुठलीही 2 संख्या घ्या. आता आपण जसं 5 आणि 6 बघा. 5च्या अवयव काय? 1 गुण 1. आणखी कुठल्या संख्येने 5ला भाग जातो? 5 मूळ संख्या, त्यामुळे 5नेच फक्त जातो. आता 6ला बघा, 1ने जातो, 2ने भाग जातो, 3ने भाग जातो आणि 6ने जातो. याच्यामध्ये सामायिक अवयव कुठला आहे? फक्त एकच आहे. म्हणजे ही क्रमवार संख्येची एकच सामायिक अवयव असेल तर ते क्रमवार समूह संख्येची जोडी आहे असं म्हणतात. म्हणजे ही पण समूह संख्येची जोडी आहे. कुठल्याही क्रमवार म्हणजे कुठल्याही क्रमवार संख्या घ्यायच्या. आता 11, 12 ही पण समूह संख्या आहे. 75, 76 ही समूह संख्या. 2 कुठल्याही क्रमवार संख्या घेतल्या तर ते त्या संख्येची जोडी ही समूह संख्या असते. त्रिकोणी संख्या बघा. ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. या मांडणीतील त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. आता आपण रांगोळी जर काढताना जसे असे ठिपके घेतो तसे बघा, असे एक त्रिकोणी मांडणीत मांडायच्या. म्हणजे ह्या एक ठिपका आहे, त्याला 1, हा 3, म्हणजे 1 ही त्रिकोणी संख्या आहे, 3 ही त्रिकोणी संख्या आहे. आता बघा 1, 1, 2, 3 हे किती ठिपके झाले? 6, म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या आहे. आता बघा 1 आता बघा 1, हे 10 ठिपके झाले. 10 ही त्रिकोणी संख्या आहे. या ठिपक्याच्या मांडणीत आपल्याला आणि हे यापासून त्रिकोण काढता येतो. हे समान तिन्ही बाजूंची लांबी ही समान असते, यांना त्रिकोणी संख्या असे म्हणायचं. त्यांच्या दुसऱ्या प्रकारे मांडणी करता येते बघा. असं मांडणी बघूया. आता 1 अधिक 2 बरोबर किती? 3, म्हणजे 3 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे क्रमवार संख्या घ्यायची आणि त्यांची बेरीज करायची, ते त्रिकोणी संख्या मिळते. 1 अधिक 2 3 आणि 3 6 त्रिकोणी संख्या आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 हे 6 आणि 4 10 त्रिकोणी संख्या आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 15 ही त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्येचे सूत्र बघा. लगतच्या 2 संख्येचा गुणाकार भागिले 2 या प्रकारे आपण त्रिकोणी संख्या काढता येतो. आता बघा लगतच्या 2 संख्येचा गुणाकार. आता बघा 3 गुणुले 4 भागिले 2 तर बरोबर बेक बे बे दोन्ही 4 3 दोन्ही 6 म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या आहे. आता कुठल्याही 2 लगतच्या संख्या घ्या. आता बघा 4 गुणुले 5 भागिले 2 बेक बे बेक बे बे दोन्ही 4 5 दोन्ही 10 10 ही त्रिकोणी संख्या आहे. अशा प्रकारे 2 लगतच्या संख्येचा गुणाकार भागिले 2 केले की आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. आता बघा 1 ते 100 पर्यंत अशा किती त्रिकोणी संख्या आहेत मी तुम्हाला सांगते. 1 3 त्रिकोणी संख्या आहे, 6 त्रिकोणी संख्या आहे, 10 त्रिकोणी संख्या आहे, 15 त्रिकोणी संख्या आहे, 21 त्रिकोणी संख्या आहे, 28 त्रिकोणी संख्या आहे, 28 त्रिकोणी संख्या आहे, 36 त्रिकोणी संख्या आहे. पाठ करा तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी 45 त्रिकोणी संख्या आहे, 55 त्रिकोणी संख्या आहे, 66 त्रिकोणी संख्या आहे, 78 त्रिकोणी संख्या आहे, 91 त्रिकोणी संख्या आहे. अशा प्रकारे एकूण टोटल 13 त्रिकोणी संख्या आहेत.
आता बघा चौरस संख्या पाहूयात. एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या ही चौरस संख्या असते. चौरस संख्या म्हणजे वर्गसंख्या, त्यालाच वर्गसंख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, 1 गुणुले 1 बरोबर 1 म्हणजे ही चौरस संख्या झाली. 2 गुणुले 2 म्हणजे 4 ही चौरस संख्या झाली. 3 गुणुले 3 3 त्रिक 9 ही चौरस संख्या झाली. आता आपण ठिपक्याच्या स्वरूपात म्हणूयात. बघा, 1 4 आहे. आता 1 2 3 1 2 3 3 गुणुले 3 6 3 गुणुले 3 9 ही चौरस संख्या झाली. आता बघा, 1 2 3 4 4 ठिपके 4 वेळा घ्यायचे. 4 4 ते 4 4 2 8 4 त्रिक 12 4 चौक 16 16 चौरस संख्या झाली. 1 2 3 4 5 1 2 3 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 5 25 म्हणजे 25 ही चौरस संख्या झाली. अशा प्रकारे ठिपक्याच्या मांडणीच्या स्वरूपात ही आपण काढू शकतो. आता आपण 1 ते 100पर्यंत किती चौरस संख्या आहेत ते पाहूयात. 1 गुणुले 1 1 2 गुणुले 2 म्हणजे 4. बघा, 1 4 3 त्रिक 9 3 गुणुले 3 9 4 इन चौक 4 गुणुले 4 4 इन चौक 16 5 5 25 6 6 36 7 7 49 8 8 64 99 81 आणि 10 10 100 म्हणजे 100पर्यंत एकूण 3 1 3 3 6 3 त्रिक 9 आणि 10 एकूण 10 त्रिकोणी संख्या चौरस संख्या एकूण 1 ते 100पर्यंत 10 चौरस संख्या आहेत. अशा प्रकारे आपण 1 ते 100पर्यंतच्या संख्यामधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या पाहिलेल्या आहे. याच्यावर आधारित जो स्वाध्याय आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू.